नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडून गुळाचे लिक्विड वाहून नेणारा टँकर पलटी झाल्यानं काही काळ महामार्गावरच एकच गोंधळ उडाला होता। सुदैवानं चालक आणि क्लीनर यांचा जीव वाचला असून दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोपडा येथून गुजरातच्या दिशेनं गुळाचे लिक्विड घेऊन जाणारा टँकर क्रमांक GJ18BV7090 हा कोंडाईबारी घाटातील दर्ग्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावरील धोकादायक उतारावरून जात असताना चालक शंकरलाल जेमालभाई ठाकूर यांचा वाहनावरील ताबा सुटला। त्यानंतर भरधाव टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत जाऊन पलटी झाला। अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की टँकरमधील गुळाचे लिक्विड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि परिसरात सांडलं। टँकरचं मोठं नुकसान झालं असून चालक आणि सहचालक काही काळ वाहनात अडकून पडले होते। घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तत्परतेनं बचाव कार्य करत चालक आणि क्लीनरला बाहेर काढलं। जखमींना 1033 रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दरम्यान अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मात्र महामार्ग पोलिसांनी तातडीनं वाहतूक नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरळीत केली। या अपघातानंतर कोंडाईबारी घाटातील धोकादायक उतार आणि वारंवार होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय। तो आपने गाड़ी कहाँ से भरी अभी? बारामती चोपड़ा। चोपड़ा। और गाड़ी भर के कहाँ जा रहे थे आप? गुजरात जा रहे थे। गुजरात। गाड़ी में क्या भरा हुआ है? गाड़ी में गुड़ की रस्सी भरा हुआ है। गुड़ भरा हुआ है। अच्छा, तो एक्सीडेंट कैसे हुआ आपका? एक्सीडेंट में चार ने डाल उसके में ब्रेक फेल हो गया। ब्रेक फेल होने से। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी समीर पठाण, विसरवाडी।